हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण डिफरन्शिएशन चॅप्टरमध्ये कंपोजिट फंक्शनचे फॉर्म्युले पाहिले होते. तसेच आपण काही एक्झाम्पल्स पाहिले होते कंपोजिट फंक्शनचे. या लेक्चरला सुद्धा आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं कसं. तर त्यामध्ये मी एक एक्झाम्पल कन्सिडर केलेलं आहे. डिफरन्शिएट y इज इक्वल टू log of x to the base 5 to the base 3. We have to differentiate this function with respect to x. म्हणजे हे जे y आहे त्याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x. यासाठी आपल्याला डिफरन्शिएट करायचं. ओके, तर आपण हे एक्झाम्पल आता सॉल्व करूया. ठीक आहे. मी y हे फंक्शन पुन्हा एकदा कन्सिडर करतो. कन्सिडर y इज इक्वल टू काय आहे, log of x to the base 5 to the base 3. ओके, आता या फंक्शनचं डिफरन्शिएट घेण्यापूर्वी हे फंक्शन मी सुरुवातीला सिम्प्लिफाय करतो. ओके, आता हे फंक्शन आहे कुठलं, लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. आपण पाहिलं होतं फॉर्म्युलांमध्ये की जर लॉगॅरिथमिक फंक्शनचा बेस हा ई असेल तर आणि तरच त्या फंक्शनचं डिफरन्शिएशन एक्झिस्ट होतं. ओके, तर इथे जे फंक्शन दिलंय हे लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. ओके, परंतु इथे जे बेस आहे तो बेस काय आहे, 5 आहे. इथे जर पाहिलं तर बेस काय आहे, 3 आहे. पण आपल्याला बेस काय पाहिजे तर ई पाहिजे. ओके, तर मी सुरुवातीला हे फंक्शन जे आहे ते सिम्प्लिफाय करतो. कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करतो तर विथ द हेल्प ऑफ बेस फॉर्म्युला. ओके, आता हे जे फंक्शन आहे ब्रॅकेटमधलं फंक्शन log of x to the base 5 हे सुरुवातीला काय करतो. आता हे सिम्प्लिफाय होणार कसं तर log of x upon log of 5. आता इथं आपण प्रॉपर्टी कोणती यूज केली तर आपण पाहिलं होतं सिन्स log of a to the base p याला आपण लिहितो कसं बघा बरं तर log of a upon log of b अशा पद्धतीने लिहितो. ओके, ही प्रॉपर्टी आपण इथे यूज केली आणि आपलं आलं काय तर log of x upon log of 5 आलं. ओके, नाव नेक्स्ट वन. आता इथे बाहेर फंक्शन कुठलं आहे, लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. आणि सपोज ही एक क्वांटिटी आणि ही एक क्वांटिटी अशा दोन क्वांटिटी आहेत. आणि ह्या ज्या क्वांटिटी आहेत इथे न्यूमरेटर आहे आणि इथे डिनॉमिनेटर आहे. आपण लॉगॅरिथमिकची एक प्रॉपर्टी पाहिली होती. कोणती प्रॉपर्टी, जर लॉगॅरिथम मध्ये क्वांटिटींचं डिवायडेशन असेल तर लॉगचं काय होतं तर सेपरेशन होतं. क्लिअरली ती प्रॉपर्टी मी इथे यूज करतो. बघा कोणती प्रॉपर्टी, log of x म्हणजे काय, log of x to the base 3 minus log of 5 to the base 3. सिन्स कोणती प्रॉपर्टी आपण यूज केली बघा, log of x upon y असेल. मी कन्सिडर केलंय, जस्ट दोन टर्म कन्सिडर केल्यात म्हणजे क्वांटिटीचं डिवायडेशन कन्सिडर केलंय. तर इथे आपण काय लिहितो तर log of x मायनस log of y. का तर क्वांटिटीचं डिवायडेशन, लॉगचं सबट्रॅक्शन. क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन असेल तर आपण काय यूज करतो तर लॉगची ॲडिशन आपण यूज करतो. ही प्रॉपर्टी मी इथे यूज केली. ओके, नाव नेक्स्ट वन. आता इथे बघा, इथे काय आहे log of x to the base 3, पुन्हा बेस 3 आहे. इथे सुद्धा बघा log of 5 to the base 3, इथे सुद्धा बेस 3 आहे. परंतु मला बेस काय पाहिजे, ई पाहिजे. जर इथं आपण पाहिलं पहिल्या टर्म मध्ये तर हे कुठलं फंक्शन आहे की ह्या फंक्शन मध्ये x हा व्हेरिएबल आहे म्हणजे याचं डिफरन्शिएशन एक्झिस्ट होणार. ओके, परंतु हे जे फंक्शन आहे हे कोणतं फंक्शन आहे तर प्युअरली कॉन्स्टंट फंक्शन आहे. का कॉन्स्टंट फंक्शन आहे कारण आपल्याला या वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं आहे तर एक्स घ्यायचं आहे. आणि इथे तो व्हेरिएबल आहे का नाही. जर व्हेरिएबल नसेल तर ते फंक्शन कोणतं आलं कॉन्स्टंट आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होणार का होणार, परंतु याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार तर 0 येणार. ओके, मी पुन्हा एकदा माझा y लिहून घेतो. बघा y इज इक्वल टू log of x to the base 3 minus log of 5 to the base 3. नाव नेक्स्ट वन. आता आपल्याला काय करायचं आहे तर हा जो बेस 3 आहे तो सुद्धा स्प्लिट करायचा आहे. कोणता फॉर्म्युला तर हा फॉर्म्युला मी पुन्हा इथे यूज करतो. काय येणार बघा बरं, log of x अपॉन काय येणार log of 3 मायनस इथे काय येणार log of 5 अपॉन काय येणार तर log of 3 येणार. ओके, मी ह्या बेसच्या फॉर्म्युलानुसार हा जो बेस आहे तो काय केला सेपरेट केला. आता इथे बेस काय आला
म्हणजे डिनॉमिनेटर काय आला फर्स्ट टर्मचा लॉग ऑफ 3 आला, इथं सुद्धा डिनॉमिनेटर काय आला लॉग ऑफ 3 आला. जर तुम्ही वरच्या टर्ममध्ये पाहिलं तर इथं बेस काय आहे तर ई आहे. असंच प्रत्येक टर्ममध्ये पाहिलं तर बेस काय येतोय प्रत्येक टर्मचा ई येतोय. याचा अर्थ या टर्म्सचं डिफरन्शिएशन एक्झिस्ट होणार. ओके, आता मी डिफरन्शिएशन घेतो. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपल्याला एक्स साठी डिफरन्शिएशन घ्यायचं आहे वाय या फंक्शनचं. मग वायचं डेरिव्हेटिव्ह येणार काय तर dy बाय dx. नाव वी हॅव टू डिफरन्शिएट RHS डी बाय dx ऑफ काय येणार लॉग ऑफ एक्स अपॉन लॉग ऑफ 3 मायनस इथे काय येणार लॉग ऑफ 5 अपॉन काय येणार तर लॉग ऑफ 3 येणार. ओके, आता सबट्रॅक्शन मध्ये डेरिव्हेटिव्हचं काय होतं तर सेपरेशन होतं. मी आता सेपरेशन करतो म्हणजे काय येणार डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स अपॉन काय येणार तर लॉग ऑफ 3 मायनस सेम ॲज इट इज याचं सुद्धा डेरिव्हेटिव्ह येणार. ओके, काय येणार लॉग ऑफ 5 अपॉन 3. नाव नेक्स्ट वन. आता मला इथे डिफरन्शिएट करायचं आहे. ओके, तर इथं टर्म्स किती आहेत दोन टर्म्स आहेत. एक न्यूमरेटरमध्ये एक आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये एक आहे. ओके, परंतु डिनॉमिनेटरची जी टर्म आहे ती काय टर्म आहे कॉन्स्टंट आहे. कसं काय कारण 3 कॉन्स्टंट त्याचं जर लॉग घेतलं तर मला एक काहीतरी रिअल नंबर मिळेल तो सुद्धा कॉन्स्टंट आहे. त्यामुळं मी या कॉन्स्टंट टर्मला काय करतो बाहेर घेतो. आता तुम्ही म्हणाल सर ती कॉन्स्टंट टर्म आहे म्हणल्यावर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 0. नाही, का नाही येणार कारण ती टर्म माझ्या फंक्शनला अटॅच आहे. त्यामुळं याचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार नाही, ती बाजूला येणार. ओके, तर मी 1 अपॉन लॉग ऑफ 3 ही टर्म बाजूला घेतो. ओके, नाव डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स मायनस. आता इथे लक्ष द्या 5 काय आहे नंबर आहे म्हणजे काय आहे कॉन्स्टंट. याचा अर्थ लॉग ऑफ 5 काय येणार काही ना काहीतरी कॉन्स्टंट येईल. ओके, पुन्हा लॉग ऑफ कॉन्स्टंट काय येणार पुन्हा काहीतरी कॉन्स्टंट टर्म येईल म्हणजे न्यूमरेटर माझा पूर्ण काय आला कॉन्स्टंट आला. 3 काय आहे नंबर आहे म्हणजेच काय आहे कॉन्स्टंट आहे. याचं लॉगॅरिथम घेतलं तर मला काय मिळणार आहे कॉन्स्टंट टर्म आणि कॉन्स्टंट अपॉन कॉन्स्टंट अगेन वी गेट कॉन्स्टंट. म्हणजे ही जी होल टर्म आहे लॉग ऑफ 5 अपॉन लॉग ऑफ 3 ही पूर्ण टर्म मला काय मिळाली कॉन्स्टंट मिळाली. ओके, आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 0 असतं. काय असतं 0. इथं लिहून घेतो मी तरी सिन्स डी बाय डी एक्स ऑफ कॉन्स्टंट सी म्हणजे कॉन्स्टंट कन्सिडर केला काय येतं 0 येतं. ओके, नाव नेक्स्ट वन. आता मला याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. आता लॉग ऑफ एक्सचं आपण डेरिव्हेटिव्ह पाहिलंय. लॉग ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं 1 अपॉन एक्स. ओके, परंतु लॉग ऑफ एक्स आहे म्हणजे हे थोडक्यात काय आहे फंक्शन आहे. जर एक्स आला तर मी व्हेरिएबलचे फॉर्म्युले यूज करणार. जर एक्स सोडून जर दुसरं कोणतं फंक्शन आलं जसे की लॉग ऑफ साइन एक्स लॉग ऑफ कॉस एक्स लॉग ऑफ ई रेस टू एक्स लॉग ऑफ लॉग एक्स म्हणजे काय तर एक्स सोडून अन्य टर्म्स आल्या ना. जर बाकीच्या टर्म्स आल्या तर त्याला मी फंक्शन म्हणतो आणि मग इथे मी काय करणार तर कॉम्पोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह यूज करणार. म्हणजे काय तर बघा वी नो दॅट डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. आता लॉग ऑफ एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह मी पाहिलंय काय आहे तर 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजे ही प्रॉपर्टी जर मी इथे पाहिली याच्याबरोबर कम्पेअर केलं तर मला एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय मिळते तर लॉग एक्स मिळते. बरोबर आहे ना. मी आता हे डेरिव्हेटिव्हचा जो फॉर्म्युला आहे तो मी इथे अप्लाय करतो. बघा हे 1 अपॉन लॉग ऑफ 3 ॲज इट इज लॉग ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह मला घ्यायचं आहे. ओके, तर मी लॉग ऑफ एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय घेतलं तर 1 अपॉन एफ ऑफ एक्स. बघा लॉग ऑफ एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन एफ ऑफ एक्स इनटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस फंक्शन सेम ॲज इट इज लॉग ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय तर 1 अपॉन लॉग एक्स इनटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस फंक्शन. समजलं. नाव नेक्स्ट वन लॉग ऑफ 3 ॲज इट इज 1 अपॉन लॉग ऑफ 3 इंटू 1 अपॉन लॉग ऑफ एक्स ॲज इट इज. आणि आपल्याला माहित आहे लॉग ऑफ एक्सचा फॉर्म्युला काय असतो तर 1 अपॉन एक्स. कोणता फॉर्म्युला आपण यूज केला बघा सिन्स डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स व्हेरिएबलचा फॉर्म्युला काय येतो तर 1 अपॉन एक्स विच इज रिक्वायर्ड डी वाय बाय डी एक्स. समजलं तुम्हाला. मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो सेम एक्झाम्पल. बघा आता. ओके, बघा काय करायचं होतं आपल्याला डिफरन्शिएट y इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स टू द बेस 5 टू द बेस 3.
we have to differentiate this function with respect to x. Okay, now we consider y is equal to log of x to the base 5 to the base 3. We consider this function. Okay, now we simplify this function with the help of properties of logarithm. Okay, now next one. Now we use property of change of base formula. With the help of change of base formula, we separate log of a to the base b is equal to what? Log of a upon log of b. We use this property in this function. Okay, in this example, log of न्यूमरेटर काय आहे आपला log of x, डिनॉमिनेटर काय आहे आपला log of 5. ओके, मग काय येणार तर log of x to the base 3 मायनस log of 5 to the base 3. मी प्रॉपर्टी कुठे अप्लाय केली? फक्त या ब्रॅकेटमध्ये. म्हणजे काय तर log of समथिंग अपॉन समथिंग आहे. ओके, अप्लाय केलं क्वांटिटीचं डिवायडेशन, लॉगचं सबट्रॅक्शन. त्याच्या आधी कुठली प्रॉपर्टी अप्लाय केली? हा चेंज ऑफ बेस फॉर्म्युला इथे अप्लाय केला. त्याच्यानंतर क्वांटिटीचं सबट्रॅक्शन, क्वांटिटीचं डिवायडेशन, लॉगचं सबट्रॅक्शन, ती प्रॉपर्टी मी इथे अप्लाय केली. ओके, नाव नेक्स्ट वन. आता पुढे मी काय केलंय बघा बरं. पुढे काय केलंय तर ते फंक्शन जी आपली व्हॅल्यू आली ती मी ॲज इट इज लिहून घेतली. त्यानंतर इथे बघा तर याचं आपल्याला काय करायचं आहे तर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. पण डेरिव्हेटिव्ह घेत असताना इथं बेस काय आहे 3 आहे, इथं पण बेस काय आहे 3 आहे. परंतु आपल्याला लॉगॅरिथमचं डेरिव्हेटिव्ह घेत असताना बेस काय हवा असतो तर ई हवा असतो. मी पुन्हा एकदा चेंज ऑफ बेस फॉर्म्युला यूज करतो आणि स्प्लिट करतो. काय येणार मग लॉग ऑफ एक्स अपॉन लॉग ऑफ 3, सेम ॲज इट इज लॉग ऑफ 5 अपॉन लॉग ऑफ 3. आणि पुन्हा हे जे फंक्शन आलं सिम्प्लिफाय करून, याला सिम्प्लिफाय करून मला ही व्हॅल्यू मिळाली, त्याला मी डिफरन्शिएट करतो. ओके, नाव डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. या वायचं डिफरन्शिएशन काय आलं dy/dx. पुन्हा या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. परंतु इथे दोन क्वांटिटींचे काय आहे सबट्रॅक्शन आहे. मला माहिती आहे क्वांटिटींचं सबट्रॅक्शन असेल आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह असेल तर सबट्रॅक्शनमध्ये डेरिव्हेटिव्हचं सेपरेशन होतं. ओके, नाव नेक्स्ट वन. मी इथे सेपरेशन केलेलं आहे. आता पुढे बघा इथे जो लॉग ऑफ 3 आहे तो काय आहे तर डिनॉमिनेटर आहे. या टर्मचा काय आहे डिनॉमिनेटर. न्यूमरेटरमध्ये काय आहे तर लॉग ऑफ एक्स. एक कॉम्पोजिट फंक्शन आहे. आणि हे कोणतं फंक्शन आहे तर कॉन्स्टंट फंक्शन आहे. का कॉन्स्टंट फंक्शन आहे कारण 3 हा नंबर आहे याचा अर्थ तो कॉन्स्टंट आहे. आणि त्याचं जर मी लॉगरिथम घेतलं तर मला पुन्हा कॉन्स्टंट मिळेल. ओके, परंतु तो कॉन्स्टंट एका कॉम्पोजिट फंक्शनला अटॅच आहे. त्यामुळे मी काय करतो त्याला बाहेर काढतो, त्याला बाहेर घेतला. ओके, आणि याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. कोणाचं लॉग ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह. ओके, नाव नेक्स्ट वन मायनस. आता मला याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. कोणाचं तर लॉग ऑफ 5 अपॉन लॉग ऑफ 3चं. आता इथे पाहिलं 5 काय आहे पुन्हा रिअल नंबर आहे एक, आणि तो नंबर म्हणजे काय तर कॉन्स्टंट आहे. जर मी नंबरचं लॉगरिथम घेतलं तर मला पुन्हा काय मिळणार आहे तर कॉन्स्टंट मिळणार आहे. पुन्हा त्याचं लॉगरिथम घेतलं तर पुन्हा काय मिळणार आहे अगेन कॉन्स्टंट मिळणार आहे. ठीक आहे, न्यूमरेटरला तुम्हाला कॉन्स्टंट मिळाला. नाव नेक्स्ट वन. डिनॉमिनेटरमध्ये 3 आहे. 3चं लॉगरिथम काय आलं पुन्हा कॉन्स्टंट टर्म आली. ओके, म्हणजे न्यूमरेटरला कॉन्स्टंट, डिनॉमिनेटरला कॉन्स्टंट अपॉन कॉन्स्टंट, वी गेट कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं तर 0 असतं, म्हणून मी इथे 0 घेतला. ओके, नाव नेक्स्ट वन. मला कॉम्पोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह माहित आहे इन टर्म्स ऑफ लॉगरिथम. dy/dx ऑफ लॉग ऑफ f of x इज इक्वल टू काय घेतलं बघा बरं 1 अपॉन f of x इंटू dy/dx ऑफ f of x. म्हणजे काय तर लॉग ऑफ f of x चा फॉर्म्युला यूज केला काय आला 1 अपॉन f of x. परंतु हे फंक्शन आहे त्यामुळे त्या फंक्शनचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह. ओके, सेम प्रॉपर्टी मला इथे अप्लाय करायचं आहे. बघा लॉग ऑफ समथिंग काय येणार 1 अपॉन समथिंग इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ समथिंग. म्हणजे त्या फंक्शनचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह मला घ्यायचं आहे. मी घेतलं इथे. ओके, नाव नेक्स्ट वन. 1 अपॉन लॉग ऑफ 3 ॲज इट इज, 1 अपॉन लॉग ऑफ एक्स ॲज इट इज. आता लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं तर 1 अपॉन एक्स येतं. फिनिश, विच इज रिक्वायर्ड आन्सर. ओके, नाव नेक्स्ट वन. आता हे झालं एक एक्झाम्पल. आता आपल्याला दुसरं एक एक्झाम्पल कन्सिडर करायचं आहे. बघा आपण पुढचं